हा क्वेश्चन MPSC ग्रुप सी प्री 2024 ला विचारलेला। एका 30 सेंटीमीटर त्रिज्येचा भरीव घनगोल वितळवून पासून 10 सेंटीमीटर त्रिज्या व 4 सेंटीमीटर उंची असणाऱ्या भरीव वृत्तचिती तयार केल्या तर वृत्तचिती किती तयार होईल? यासाठी आपल्याला काय करावं लागेल, गोलाचं घनफळ डिवाइडेड बाय वृत्तचितीचे घनफळ हा फॉर्म्युला यूज करून हा क्वेश्चन सोडवावा लागेल। गोलाचे घनफळ डिवाइडेड बाय वृत्तचितीचे घनफळ। गोलाच्या घनफळाचा फॉर्म्युला काय आहे? 4/3 पाय r क्यूब। वृत्तचिती डिवाइडेड बाय वृत्तचितीच्या घनफळाचा फॉर्म्युला काय आहे? पाय r स्क्वेअर h। हे पायला बाय कॅन्सल झालं, इथे येणार आहे 3 आहे ते खाली जाणार। 4/3 इंटू हे r क्यूब डिवाइडेड बाय r स्क्वेअर h। हे r आणि r कॅन्सल होणार नाही, कारण हे r आहे ते गोलाचा आहे आणि हे r आहे ते वृत्तचितीचा आहे। तर व्हॅल्यू पुट करायच्या। 4/3 इंटू गोलाचा रेडियस किती दिला, म्हणजे r किती दिलाय 30 दिलाय, म्हणजे 30 चा क्यूब होणार। आणि वृत्तचितीचा किती दिलाय 10 दिलाय, म्हणजे 10 चा काय होणार स्क्वेअर। हाईट किती दिल्या 4 दिली। आता हे सॉल्व्ह करायचं। 4/3 इंटू 30 चा काय क्यूब, म्हणजे 30 3 वेळा लिहायचं। 30 इंटू 30 इंटू 30। आता 10 चा वर्ग म्हणजे 10 2 वेळा लिहायचं। 10 गुणिले 10 इंटू 4। आता हे सॉल्व्ह करायचं। 3 10 30, 10 ला 10 गेले, त्यानंतर 4 ला 4 गेले, 0 ला 0 गेले, 30 आणि किती राहिलं 3 राहिलं। 30 त्रिक 90। किती वृत्तचिती तयार होणार 90। ऑप्शन नंबर 3।